आपण कालच्या तासाला इतिहास, लेखन आणि भारतीय परंपरा या धड्याला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास काळातील इतिहास लेखन, त्याच्यातील माहिती, त्याचबरोबर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन या दोन मुद्द्याविषयी, त्याचबरोबर बखर याही घटकाविषयी माहिती पाहिली. आज आपण पुढच्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ, त्याच्यानंतर भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली, त्याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, राज्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन अशा मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्या अगोदर आधुनिक इतिहास काळातील काही गोष्टींचा विचार केला गेला तर इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ किंवा ब्रिटिश इतिहास काळ यांचा जर आपण विचार केला तर 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतातील पुरातत्व अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्याच वेळेस भारतीय सर्वेक्षण खात्याचा पहिला एक विभाग पाडण्यात आला आणि त्या विभागाच्या माध्यमातून भारतामध्ये सर्वेक्षण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून माहिती घ्यायला सुरुवात झाली. पण ती समिती नेमण्यात आली, समिती गठीत करण्यात आली. ज्यावेळेस समिती गठीत करण्यात आली त्याच वेळेस त्या समितीचा पहिला प्रमुख किंवा त्याचे सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कनिंघहॅम यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या प्राचीन स्थळांचं उत्खनन झालं गेलं. मग त्याच्यामध्ये बौद्ध ग्रंथाचा उल्लेख सुद्धा किंवा बौद्ध ग्रंथाच्या उल्लेखनीय असलेल्या स्थळांचे लक्ष केंद्रित केले गेले आणि हळूहळू पुढे पाहत असताना जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक शोध लागले, संशोधन झालं. मग ते इतकं संशोधन चांगलं आणि अतिशय महत्त्वाचं होतं की त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध आणि भारतीय इतिहासातील इसवी सनाच्या पूर्वी किंवा सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहून पूर्वी किंवा त्याच्याहून आधीचा काळ जर आपण पाहिला तर त्याचं संशोधन सुरू झालं की जेणेकरून प्राचीन संस्कृती कशा स्वरूपाची आहे, ती किती वर्षापूर्वीची आहे याचा शोध घेण्याचं काम या कमिटीच्या माध्यमातून किंवा समितीच्या माध्यमातून सुरू झालं. भारतात अनेक ब्रिटिश अधिकारी आले. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विचार आपण केला तर त्यांनी लिखाण सुद्धा केलं. पण लिखाण करत असताना त्याच्यामध्ये त्या लोकांनी वसाहतवादी इतिहासाला धरून म्हणजेच वसाहतवादी धोरणाचा प्रभाव त्या लिखाणावरती झाला आणि म्हणून त्याच काळात जेम्स मिल यांनी लिहिलेलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ 1857 साली प्रसिद्ध झाला आणि त्या ग्रंथामध्ये भारतीय इतिहासावर अनेक शोधनिबंध लिहिले गेले. त्याच्यातला पहिला हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा पूर्वग्रह दृष्टिकोन याच्यामध्ये स्पष्ट पाहायला मिळतो. जे लिखाण केलं ते इतिहासवादी म्हणजे पाहत असताना त्याच्यामध्ये वसाहतवादी धोरणाला धरून लिहिलं गेलं, पण पूर्वग्रह दूषित भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा होता, ते त्याच्यातून सुस्पष्टपणे जाणवत होतं. पण 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एलिफंट्स यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला तेव्हा माउंट स्टुअर्ट एलिफंट हे मुंबईतील गव्हर्नर होते. या गव्हर्नरनं 1819 ते 1827 या काळामध्ये आपला ग्रंथ प्रकाशित केले आणि या ग्रंथाच्या माध्यमातून यांनी सगळ्या गोष्टीचा उहापोह आपल्या ग्रंथामध्ये केला. जेम्स ग्रँड डफ याचे नाव अतिशय महत्त्वाचं याच्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये मानलं जातं. त्यांनी सर्वात महत्त्वाची कामगिरी इतिहासामध्ये केली. द हिस्ट्रीज ऑफ द मराठास हा ग्रंथ त्यांनी लिहिला
आणि या ग्रंथाचे जवळपास 3 खंड प्रकाशित झाले. आणि मग त्याच्यामध्ये सर्व गोष्टींची माहिती नोंद करण्यात आली. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. कर्नल डॉट्स यांनी सुद्धा राजस्थानचा इतिहास लिहिला. असे अनेक इतिहासाच्या आवृत्त्या अनेक याच वसाहतवादी इतिहासकारांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लिहिला. डब यांच्या इतिहास लेखनातील मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये दाखवून दिल्या. त्यामुळे त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. हा झाला आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळातील इतिहास लेखन. पण त्याच्यानंतर महत्त्वाचं पाहत असताना तात्विक प्रणाली नेमकी म्हणजे काय, तर भारतीय इतिहास लेखन आणि तात्विक प्रणाली म्हणजे विविध तात्विक प्रणाली जवळपास पाहत असताना 3 तात्विक प्रणाली आहेत. पहिली आहे वसाहतवादी इतिहास लेखन, दुसरी आहे राज्यवादी इतिहास लेखन आणि तिसरी आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. या 3 तत्वांचा, 3 प्रणालीचा, 3 विचारांचा अभ्यास करायचा. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश लोकांनी किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ख्रिश्चन धर्म प्रसाराचा अंतर्भाव होता किंवा ख्रिश्चन धर्म प्रसारक जास्त होते. कारण सुरुवातीला व्यापार करायला आले आणि व्यापार करत असताना एका हातामध्ये तराजू, दुसऱ्या हातामध्ये ग्रंथ, तो बायबल नावाचा ग्रंथ होता. म्हणजे व्यापार तर करायचाच आहे हो, पण व्यापार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये धर्म प्रसार करायचा आहे, आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आहे, हाच विचार या लोकांच्या मध्ये होता. म्हणजे वसाहतवादी इतिहासकारांच्या मनात होता. आणि मग त्याच्यामध्ये सुस्पष्टपणे जाणवत होतं वसाहतवादी ब्रिटिश इतिहासाच्या समर्थनासाठी इतिहास लेखनाचा वापर करत होते. जवळपास 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड प्रकाशित झाले. आणि पाहत असताना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत चालल्या. प्राच्यवादी इतिहास लेखन हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा पूर्वेकडील लोकांचा अभ्यास करायचा. आता पूर्वेकडील लोक कोणती, तर पूर्व आशिया खंडातील सर्व देशांचा विचार केला गेला तर त्याची माहिती. कारण त्याबद्दल पाहत असताना प्राच्यवादी इतिहास लेखन करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आदर आणि कौतुक अतिशय जास्त होतं. कारण ते अभ्यासक होते, ते प्राच्यवादी इतिहास लेखनाचे होते. त्यांनी सर्वाधिक जास्त महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. आणि इंडो युरोपियन भाषा अशी आहे की अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहे. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी सुरुवातीला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यास यामध्ये केला जात असायचा आणि किंवा त्याला चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासामध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाने सर्वात महत्त्वाचं संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन राष्ट्रगटातील अति प्राचीन शाखा आहे असं सांगितलं गेलं. आणि हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेमध्ये केला. त्यामुळं या माणसानं, या इतिहासकारानं भारतातील पूर्वेकडची संस्कृती अतिशय प्राचीन संस्कृती आहे असं सांगण्याचं काम केलं गेलं. हा पहिला युरोपियन लेखक. त्याच्यानंतर द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने जवळजवळ 50 खंड प्रकाशित झाले. आणि खंड प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऋग्वेदाचं संकलन झालं गेलं. त्या संकलनाचं काम त्याच्यात झालं आणि ऋग्वेदाची भाषा जर्मन भाषेमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला. आणि या अनुवादाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं काम झालं. या प्राच्यवादी इतिहासकाराने अतिशय चांगली कामं केली. राष्ट्रवादी इतिहास लेखन सुद्धा अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पाहत असताना आपल्या नामवंत इतिहासकारांनी, भारतीय नामवंत इतिहासकारांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा पायंडा पाडला आणि माहिती देण्याचं काम सुरू केलं गेलं. त्यात असे अनेक इतिहासकार आहेत. त्याच्यामध्ये पहा, जे पूर्वग्रह दूषित इतिहास ज्यांनी लिहिला गेला त्याला विरोध करण्याचं काम आपल्या भारतीय इतिहासकारांनी केलं गेलं. त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे असतील, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहेत, विनायक दामोदर सावरकर आहेत, रामचंद्र मुजुमदार आहेत, राजेंद्र पाल मिश्रा आहेत, असे अनेक लोक आहेत. वासुदेव विष्णू मिराजी आहेत.
आनंद सदाशिव आळतेकर आहेत. अशा अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीची कामं केली गेली आणि भारताचा चांगला इतिहास आहे हे सांगण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. इथंच थांबतो. सर्वात महत्त्वाचं आहे, बोर्डाच्या परीक्षेत येणारा प्रश्न आहे, त्याच्यात यायचं आहे राज्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय, वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, या 3 मुद्द्यांच्या वरती थोडक्यात माहिती लिहून आणायची आहे. उद्या राहिला भाग आपण पुढच्या तासाला घेऊ. धन्यवाद.